मित्रांनो बघू शकता देवघरात म्हणजे ज्याची आपण दररोज पूजा करतो त्या ठिकाणी पण ह्या मामांनी तसंच मोहिल शेठ यांनी बकासूर चा फोटो वगैरे लावलाय बघू शकता. म्हणजे कसं आहे देवाचा अवतारच घेऊन आलाय म्हणूनच या ठिकाणी त्यांची म्हणजे रोज पूजा केली तरी कमीच आहे. मामांनी या ठिकाणी बघू शकता रोज पूजा वगैरे केली जाते बकासूरची पण या ठिकाणी हे घरचे देव आहेत त्यांचे त्या ठिकाणीच बकासूरला पण स्थान आहे. साक्षात नंदीचाच अवतार आहे म्हटल्यावर काही विशेष नाही मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मित्रांनो आपण आलेलो आहे पुण्यामध्ये. तर अख्ख्या महाराष्ट्रात काही एकदम जगभरात जो बैल प्रसिद्ध आहे आणि ज्यानं सगळ्यांना सर्वसामान्यांना पण बैलगाडा शर्यतीचं वेड लावलं असा बैल म्हणजेच की नवम हिंद केसरी बकासूर. तर आज पुण्यामध्ये जो भाद्रपदमधील बैलपोळा असतो तो बैलपोळा सणानिमित्त आज आपण आलेलो आहे. तर या ठिकाणी बकासूर बैलाचे मालक म्हणजेच की मोहिल शेठ यांचे मोठे मामा आपल्या बरोबर आहेत. मामा नमस्ते. नमस्कार. पहिलं तर तुमचं पूर्ण नाव सांगा मामा. आदेश रामभाऊ साळुंके. आदेश मामा आहेत आपले. तर ते जास्त काय मैदानावरती नसतात. आपलं लक आहे की ते आज आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. त्यांची थोडक्यात आपण मुलाखत घेऊ. तर मामा आज अख्खा महाराष्ट्रात धुमाकूळ गाजवणारा जवळजवळ 13-14 देशातील लोकांना पण ह्याचं वेड लागले बैलगाडा शर्यतीचं. असं बैलगाडीचा शर्यतीचं वेड लावलेला बैल म्हणजेच की आपला बकासूर हा तुमच्या दावणीला आहे आणि अख्खा महाराष्ट्र गाजवतोय. काय हो भावना आहेत नेमक्या मामा? भावना आता सगळा पब्लिकचाच बैल आहे. आपण त्याचा नुसता सांभाळ करतोय. पब्लिकचं जे प्रेम भेटते आपल्याला त्याच्यातच आपण समाधानी आहे. आणि बैल पोळायला आपल्या दरवर्षी त्याचा मोठा आपण साजरा करतो सण. कारण का वर्षभर आपल्याला तो गुलाला ठेवतो. त्याच्यामुळे आपण त्याला वर्षभरातून एक सण असतो बैल पोळ्याचा, त्याला आपण मिरवणूक व्यवस्थित काढतो त्यांची. मामा तुम्ही जास्त करून मैदानावरती नसता? नाही, मैदानात नसतो. आपल्या स्कूलच्या बस असल्यामुळे आपल्याला त्याच्या ह्याच्यात जमत नाही, येणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे मैदानाला कधीतरी एखाद्या मैदानाला येतो, मोठं मैदान असेल तर. आता पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच की आपला सातारा तसंच पुणे विभागात भरपूर साऱ्या बैलगाडा शर्यतींच्या म्हणजे शर्यती. आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी आपला बकासूर खूप लांब गेला होता. जवळजवळ 300 किलोमीटर असेल. 300 किलोमीटर येऊन जाऊन म्हटलं तर 600 किलोमीटर एवढ्या लांब बैल गेला आणि बैलानं तिथं पण सिद्ध केलं की मीच किंग आहे. काय वाटलं, काय भावना होत्या मामा यांच्या नेमक्या? त्या अभिमान वाटला आपल्याला एवढ्या लांब जाऊन त्यांनी एक नंबर करून दाखवला. कारण का मध्यंतरी जरा थोडासा आजारी होता. तर बऱ्याच जणांचं मला पण फोन आले की बैल तुम्ही रोज पळवता म्हणून पळत नाही किंवा काय. तो आजारी होता थोडंसं आणि प्रत्येकाला बैल द्यावा लागतो आपल्याला की प्रत्येक जण येतो मला बैल द्या मामा, किंवा आमच्या बंधूला विचारतात संतोषला की आम्हाला बैल द्या, आमच्या बैला बरोबर पळ. प्रत्येकाची इच्छा असते की आपण गुलालात राहावं. म्हणून आपण त्यासाठी पण प्रयत्न करतो की एखाद्याला बैल देऊन त्यांनाही गुलालात राहिलं तर त्यांना पण आनंद होतो. 1-2 मैदान आपल्या हातून गेली तर काय आपल्याला एवढं वाटत नाही. पण जर 1-2 मैदानं गेली तर पब्लिक असं म्हणतात की बैल संपला गेला. आणि बैल पाळणार तो आपला देवाचा अवतारच आपल्या घरी झालेला आहे. आणि घरचं गोर असल्यामुळं आपल्याला हारलो काय जीत झाली काय आपल्याला त्याचं दुःख पण होत नाही हारल्यावर. जिंकला अभिमान पण वाटत नाही. आपण काय प्रत्येक वेळेस जिंकला म्हणून त्याची मिरवणूक काढत नाही किंवा काय नाही. तर मामा नेमका हा जो तुमचा प्रवास होता शर्यतीचा कधीपासून चालू झाला जरा थोडक्यात आम्हाला कळू द्या. आता तो प्रवास मी मोहिलचा पहिल्यापासूनच बैल घे चाललं होतं. घ्यायचे बैल परत विकायचे माहिती नंबरात नव्हते बसत. जसं सावकार ग्रुप खोलला आपण सावकार म्हणून तिथून प्रवास चालू झाला. तर मग खाली सावकार ते 2 गुरे घेऊन दिले त्या. नंतर जो प्रवास चालू झाला मित्रांनी त्याला साथ दिली. लॉकडाऊन आपल्या तिथं पळून मग आपल्या गाईला गोरं झाले बकासूर. त्याचं नाव घरच्या गाईचं आहे. त्याचं नाव पहिलं आपण सरपंच ठेवलं होतं. सरपंच ठेवलं आणि तिथून पुढे त्यांनी ते चालू केलं त्याला रोग. तर लॉकडाऊन नंतर ते चालू केलं तर मग पहिलं मैदान आपलं मोठं म्हणजे नाव पडलं त्याला बकासूर नारायणपूरला. नारायणपूरचं त्यांचा आशीर्वाद नाथ साहेबांचा आपली कृपा तिथून जे आपलं नाव पडलं तर तिथून आपण गुलालातच राहिलो. त्यापासून आपली सुरुवात झाली. नंतर त्याच्यानंतर आपलं पुसेगावचं मैदान झालं ना. तर पुसेगावच्या नाही आमच्या भोगावमध्ये एक मैदान होता. तिथं आम्हाला सोन्या बैल भेटला नाही का. त्यांना म्हणलं आम्हाला सोन्या त्यांनी काय सांगतो आपल्याला दिला. आणि तिथून पुसेगावला मग त्यांनी आपल्याला म्हणले की बैल अचानक मैदान ठरलं ना. तर त्यांनी म्हणले आम्हाला पुसेगावला बैल पाहिजे मामा. आम्ही आमच्या बंधूला त्यांना आपल्याला त्याच्यात काय एवढं माहिती आहे त्यांचं. तिथून जे गुलालात सोन्यान तो झालं तर तिथून येते काय आपण त्याची जोडी पण ठेवलेली आहे. बघू शकता सोने आणि बकासूर.
या जोडीने केलाय ती जोडी म्हणजे सोन्या आणि बकासूर त्यामुळे आपण नावारूपात आलो ना सोन्यामुळे. सोन्याच्या गळात ज्या दिवशी बकासूर पडला आणि ज्या दिवशी पुसेगाव हिंद केसरी झाला तिथनं जो गुलाल चालू झाला त्यांचा तो आज तागायत मित्रांनो न थांबता हा प्रवास चालू झाला. तर मामा बकासूर तुमच्याकडे जन्माला आला ज्या ठिकाणी आता आपण बसलोय जवळजवळ ही स्कीम किती मोठी आहे दादा? ही स्कीम आपल्या 80 फ्लॅटची आहे. 80 फ्लॅटची. इथं पहिल्यांदा फक्त त्यांचं एक घर होतं आणि तिथं बकासूरचा जन्म झाला. इथंच गोठा होता आपला. हा इथंच याच ठिकाणी गोठा होता आणि तिथं बकासूरचा जन्म झाला. आणि याच्यानंतर आणि आत्ताची परिस्थितीत काय दादा नेमका भरपूर तो आल्यापासून आपल्याला भरपूर म्हणजे पूर्ण यश भेटलं. आज म्हणजे त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती खूप आता तुम्ही पाहताय बरोबर. त्याच्यामुळे वेगळं नाही आणि ते आपल्याला त्याच्यामुळे सगळे तर आपल्या बसतोय आपण त्याचा फोटो पण देवागत लावलेला आहे नंदीचा. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघा पुढे जिथं म्हणजेच की देवाचं रूप घेऊन आलाय बकासूर त्याची पण पूजा देवघरात केली जाते म्हणून मामांनी तिथं फोटो वगैरे लावून बकासूरची पण त्या ठिकाणी पूजा वगैरे केली जाते. तर मित्रांनो मोहिल शेट्टी यांच्या आपल्या बरोबर आहेत. ताई नमस्ते. ताई आज अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा आणि ज्यानं साक्षात महादेवाचा नंदीचा अवतार घेऊनच तुमच्या दावणीला आलेला बैल म्हणजे बकासूर. तर बकासूर एवढं नाव करतोय सगळीकडे तुमची म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर धुमाकूळ गाजवतोय. काय वाटतो काय भावना आहे तुमच्या बैलाविषयी? खूप आनंद होतो. असं झालं की आनंदात येतो कारण का ज्या मैदान गुलाल घेऊनच येतो आणि आज तागायत मी तुम्हाला सांगतो जेवढा बैल म्हणजे जेवढी बैलगाडा शर्यतीतली लोक आहेत त्यांच्या एकच इच्छा असते की बाबा बकासूरच्या गळ्यात पळायचं एकदा तरी. भलं पुसेगाव हिंद केसरी होऊ नाही होऊ पण बकासूरच्या गळ्यात पळायचं ही इच्छा सगळ्यांची. काय वाटतं नेमकं तुम्हाला भावना? आपल्याला पण त्यांना वाटतं बैल द्यायचा कारण का प्रत्येक जणाला वाटतं की गुलालात राहावं. आम्हालाही जेव्हा आमचा बैल पळत नव्हता आम्हालाही वाटत होतं की आपला बैल मोठ्याबरोबर पळावं त्याच्याबरोबर पळावं आणि गुलालात राहावं. पण आमची ती इच्छा नाही पूर्ण झाली कधी. नंतर जेव्हापासून बकासूर आला तेव्हापासून पूर्ण आपले म्हणजे ते आता उलट आपल्याला म्हणतात की आम्हाला मग तसं आम्ही जे दुःख भोगलंय ते दुसऱ्यांना नाही भोगा म्हणून आपण त्यांना पण बैल देतो. तिथं हारला काय जितला काय जरी गट काढला तरी ती लोक म्हणजे ज्यांना दिले आपण ती समाधानी होतात. त्यांचं म्हणणं एवढं बकासूर संघ पळाला समाधानी झालं. आपण त्यांना देऊन एखादं मैदान हारलं तर काय नाही प्रत्येकाची इच्छा असते कुणी राहतं त्याच्यात मैदानात पुढं पण. तर मामा पहिल्यांदा आता जसं बकासूर हा जो बैल आहे आपण म्हणतो की शर्यत क्षेत्रातली जी बैल असतात उंच पुरे असावीत त्यांची पाय असं पाहिजे तसं पाहिजे. बकासूरकडे बघितलं ज्यावेळेस आपण जातो गोठ्यात एकदम गरीब गाय असाच वाटतो बारका एकदम दिसायला वगैरे आणि त्यानं अख्खा म्हणजे जे नियम अटी लागतात त्या सगळ्यांना त्यानं अपवाद ठरवलाय आणि सगळीकडे धुमाकूळ गाजवतोय. काय म्हणाल काय सांगाल? तो आपल्याला एक देवरूपीच अवतार दिलेला आहे आणि जे आपल्या वडिलांचं म्हणा आजोबांचं म्हणा पुण्य काहीतरी असेल त्याच्या आपल्याला त्यांच्या आशीर्वादाने बैल भेटलेला आहे. नाथसाहेबांची जोपर्यंत आपल्याला आशीर्वाद आहे तोपर्यंत असंच आपण गुलालात राहणार. कारण का भरपूर म्हणजे दुःख भोगलेलं आहे अगोदर आपण आणि आल्यापासून आपल्याला काय कशाचं जे नाही आहे. म्हणजे देवाचा अवतार घेऊन आला आणि तिथनं सगळे दुःख दूर झाले असं आपण म्हणू शकतो. आणि महादेवाच्या नंदीचा तर आशीर्वाद यांच्या घरावरती भरपूर आहेच पण तुमचं प्रेम जेवढं त्याच्यावरती आहे तेवढंच काही पटीनं त्याचं पण प्रेम आहे. कारण का आम्ही ज्या वेळेस मैदानावर जातो कुठं बकासूर कमी पडला पण ज्यावेळेस जी मेन मैदानं असतात तिथं तो कायमच एक नंबर करतो. काय सांगाल हो मामा त्याविषयी? त्याच्या भरपूर अभिमान. तो बारीक मैदानात कधी कधी सेमीला जातो बाहेर पण जिथं मोठं मैदान असेल ना तिथं तो राहतोच. म्हणजे करून दाखवतो की बाबा ठीक आहे आपल्या मालकाला किंवा आपल्याला जे पब्लिक नाही का जे त्याचे चाहते त्यांना दुःख झालेलं असतं तो तिथं भरून काढतो त्यांचं दुःख. आता बीडला गेले तुम्ही बघितलं पब्लिक किती होते पाठी. बरोबर. कारण का जे त्याच्यामुळे पण त्याला आशीर्वाद आहे ना त्यांना पण ते वाटतं. आता दादा काही म्हणजे आम्ही असं ऐकलं होतं काही मुलाखतींमध्ये की बकासूर जो ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस कुणीतरी असा निर्णय घेतला की बाबा ह्याला देऊन टाकायचा. वडिलांनी घेतला आमचा पण वडील म्हणले ठेवा बाकीचे मोहिल ते मामा दुसरा आहे आमचा आजोबांनी नाही देऊन टाकला. तिथून पुढे मग वडील म्हणले की राहू दे त्याला मोहिल ते पळवायला लागले त्याला. हा निर्णय किती म्हणजे टर्निंग पॉईंट तुमच्या जीवनातला किती म्हणता येईल? कारण का जर त्यावेळेस वडिलांनी ठेवायला लावला तिथून पुढे ते हेच झालं आपलं लॉकडाऊन नंतर सगळं आयुष्यात चेंज केलं त्यांनी. म्हणजे तो जो निर्णय होता ना मित्रांनो बकासूरला आपल्याच घरच्या गायचा आहे म्हटल्यावर त्याला विकायचा नाही तो यांच्या जीवनातला टर्निंग पॉईंट ठरला. आता प्रत्येक गायचं गोर आहे आपल्या तुम्ही बघितलं आता घरात प्रत्येक गायचं गोर पळू किंवा ना पळू पण
आतमध्ये आपण त्याला ठेवतोच, कधीच विकत नाही. आपल्या गाईचं वासरू हे आपण कधीच विकायचं नाही. भले ते आपल्या दावणीला राहू द्या, पळो अगर नको पळो, पण आपल्याच दावणीला ते राहू. काय सांगाल, कशा प्रकारचं बकासूर तुमचं नातं सांगा थोडंफार. बकासूर आमच्या घरच्या गाईचं वासरू आहे. तो असं अजून त्याने नाव मग अजून मोठं व्हावं, पुढे जावं हीच इच्छा आहे. आता तुम्ही जास्त करून कॅमेऱ्यावरती येत नाही, तुम्ही आज फर्स्ट टाइम आला, आज नेमका बेंदूर सण आहे. आता आपला बैल एवढं म्हणजे सगळ्यांचा जिथं आम्ही जातो ना तिथं सगळ्यात जास्त आम्हाला एवढं सांगणं असतं की पहिलं बकासूरला दाखवा. काय भावना आहेत, जसं पुरुषांना याचा खेळ म्हटलं जातं की बाबा हा बैलगाडा शर्यत हा मर्दानी खेळ आहे, पण तेवढ्याच आता आवड निर्माण झाली महिलांची पण. भरपूर साऱ्या महिला पण बैलगाडा शर्यत पाहतात. काय सांगाल त्याविषयी तुम्ही. मैदान चालू असले की काबा पटकन उरकायची, लाईव्ह बघायचं, उत्साह असतो. गेलं की मैदानावर मग काम करायची पटापट आणि बघायचं मोबाईल घेऊन लागायचं. आणि ज्या वेळेस तो मोठ्या मैदानात किंवा प्रत्येक मैदानात गुलाल घेऊन येतो, कशा प्रकारचं तुम्ही ट्रीटमेंट म्हणजे कशा प्रकारे तुम्ही हे करता, त्याला ओवाळता वगैरे. ओवाळता घरात, आणि ते अनाऊन्स झालं बकासूर पहिला आलं की घरात ओरडत आहेत पोरं, आम्ही पण ओरडतो. आनंद होतो. सगळीकडे आनंदाचं वातावरणच एकदम होतं. तर बघू शकता मित्रांनो, ज्या वेळेस म्हणजे आपल्या दावणीला असा बैल येतो जो की अख्खा महाराष्ट्र गाजवतो, म्हणजे आता असं जर म्हणायला वावगच नाही की तो बैल परत होऊच शकत नाही. बकासूरचे रेकॉर्ड हा बकासूरच तोडू शकतो. त्याच्यानंतर नाही आमच्या घरी पण तयार नाही होणार, तर त्यांनी आपल्याला देवरूपी आशीर्वाद दिले. मित्रांनो, मोहिल शेठ यांच्या आजी आपल्या बरोबरच आहेत. तर नमस्कार मावशी. नमस्कार. आज एवढा मोठा बैल म्हणजे नंदीचा अवतार घेऊनच बकासूर तुमच्या दावणीला आलाय. काय अभिमान आहे नेमका तुम्हाला, काय वाटतं. आनंद आहे बैलाचा. असं गेलं झालं तर असा अभिमान वाटतो. गेलं की आम्ही जरा हे झालं की मी नारद होतो आणि जरा गुलाला आला तेव्हा आपल्याला आनंद. आता बकासूरची कशा प्रकारे म्हणजे तुमची कशा प्रकारे योगदान असतं ज्यावेळेस बकासूर गुलाल घेऊन येतो, कशा प्रकारे तुम्ही त्याला ओवळता वगैरे, नेमकं कसं काय. मग दिष्ट काढायची, घास उतरून टाकायचा त्याचा, मग जरा नजर काढायची, मग जरा हे वाटतं. आता ज्यावेळेस बकासूर जन्मायचा होता त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती काय तुम्हाला बदल वाटतोय. कशा प्रकारे लोक बाजारात जात असताना पण म्हणत असतील बाबा बकासूर ह्यांच्या दावणीचा बैल आहे, कशा प्रकारचं वेगळं एकदम वातावरण झाले. आता आजारी होता नाही बैल, डॉक्टर बोलावला येवाना आता नाही करायचं, दूध बिध पाजून त्याला मग असं हे त्याला बोलावला की ते हे होतं आपल्याला आनंद त्याचा होतो. असं लोक रस्त्यातनं वगैरे थांबवतात का तुम्हाला, मग सारे येतेच लोक सारे म्हणतात की बाबा बकासूरच्या मालकीनीत या, काय चाललंय तुमचं कसं, अशा प्रकारचं लोकांच्या प्रतिक्रिया असतील तुमच्याकडे पण. तर ह्या मोहिल शेठ यांच्या आई पण आपल्या या ठिकाणी आलेल्या आहेत, बघू शकता मित्रांनो. ताई नमस्ते. ताई, काय सांगाल, आज मोहिल शेठ यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात झाले आणि त्यांचं काळी तुमच्या सगळ्या घरातल्यांचं काळी म्हणजे बकासूर अख्ख्या जगातच धुमाकूळ घालतोय असं म्हणायला वावगं नाही. काय एवढा मोठा बैल तुमच्या दावणीला, काय भावना आहेत तुमच्या नेमक्या. नाही, खूप भारी वाटतं, अभिमान आहे आम्हाला सगळ्यांना. आणि एक देवरूपच बकासूर आहे ना आलेला जन्माला. आता तुम्ही तुमच्या गावी असता, तिकडच्या लोकांच्या कशा काय प्रतिक्रिया असतात ज्यावेळेस बकासूर गुलाल घेऊन येतो त्यावेळेस. नाही, खूप आनंद होतो सगळ्यांना. आणि ज्यावेळेस तुम्ही जाता लोकांना कळतं की बाबा ह्या मोहिल शेठ यांच्या आई आहेत, त्यावेळेस काय तुम्हाला काय अभिमान वाटतो. कारण का मोहिल शेठ अख्ख्या महाराष्ट्रात काय बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर पण त्यांना ओळखलं ते जातं. आले मग हे म्हणते आलं बकासूर, पार्टी द्या, असं द्या, तसं द्या. आता बकासूर बेंदूर सण आहे हा, जो आपण म्हणतो की शेतकऱ्याचा म्हणजे काळजाचा विषय बेंदूर आहे. तर बेंदूर सणाला तुम्ही सगळी दरवर्षीप्रमाणेच एकत्र येता. काय विशेष आहे नेमकं यावर्षी, काय आहे नेमकं नियोजन. ते विशेष म्हणजे आता वर्षभर आपल्याला तो गुलाला ठेवतो, त्याच्यामुळे आता त्याचा एक सण असतो, तो उत्साहात साजरा केलाच पाहिजे ना आपण. या वर्षीचं काय नियोजन आहे मामा नेमकं काय. या वर्षी आपण त्याला गावात मंदिराकडनं मिरवणूक काढणार आहे, त्यासाठी सिस्टीम वगैरे असते आपली. आणि या वर्षी काहीतरी महादेवाच्या, हो, ते आगोरे विद्याचं आहे ना, ते एक सेट आहे, तो बोलावलेला आहे, म्हणजे ते आलेली ते आहे आपल्याकडे. ते म्हणजे त्या टाईप मधली थीम वगैरे ठेवली. फोटो पण आपण त्याच्यावरती तोच काढलेला आहे बकासूरच्या ह्याच्यावर शंकराचा, आणि तेच आगोरे विद्यावाले आपण
मिरवणुकीसाठी बोलवलेली. ताई कधी आता बकासूरला घेऊन मोहिल शेठ काय मैदानावरती असतात, तुम्ही कधी काय त्यांना म्हणता की बाबा मैदान करू नकोस, कशाला मैदानावर जातोस, असं कधी काय म्हणायचं का तुम्ही? पहिलं म्हणायचं. पहिलं म्हणजे बकासूर ज्यावेळेस पळायचं नाही त्यावेळेस नाव बकासूरच्या अगोदर जे होते ना बैल, त्यावेळेस तो जायचा बैल घेऊन, तर आम्हीच त्याला म्हणायचो काय बैलाच्या नादी लागलाय, सारखं भाडे घालवायचं. मग प्रत्येक वेळेस जाऊन भाडे घालून गट काढल्या की सेमीला बाहेर, मग तेव्हा ओरडायचो की कामाला जा हे कर. मग तो बिझनेस मध्ये गुंतला होता. आता तुमच्या आता कसं म्हणतो आपण, ज्याची आवड असती त्या क्षेत्रामध्ये गेलं तर माणसाला कायम यशच भेटतं. आता मोहिल शेठ यांना बैलगाडा शर्यतीची आवड होती आणि त्यात बकासूरची साथ तुमच्या घरच्या बैलाची भेटली. आता एवढं मोठं यश काय वाटतं त्याविषयी, मुलाविषयी किती अभिमानित आहे तुम्हाला? मुलाविषयी खूप अभिमानी. आणि मुलगा माझा पहिल्यापासून मामाच्या तिकडे लहानाचा मोठा झालेला आहे, त्याचं पालन पोषण त्यांनी केलेले आजी आजोबा मामांनी. मामाकडेच पहिल्यापासून 9 महिन्याचा होता तसा इथंच आहे मामाच्या तिकडे, सगळं त्यांनी मामांनीच त्याचं घडवण केलेली आणि पालन पोषण त्याच्या मामांनी पूर्ण केली, आजी आजोबा आणि मामा. तुमच्या पण इच्छा मोहिल शेठ प्रत्येक म्हणजे करतातच आणि बकासूर पण तुमचं नाव हे अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडं करल आणि अजूनच करल ही आशा व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद.